मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता संगीताचा तू उद्गाता संगीताचा तू उद्गाता तारक तव शुभ नाम मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह हे नंदलाल मुरलीधर शाह स्वरेश्वर तू लय भास्कर तूच स्वरेश्वर तू तूच स्वरेश्वर तू लय भास्कर तूच स्वरेश्वर तू लय भास्कर तूच स्वरेश्वर 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 लय भास्कर तूच स्वरेश्वर तू लय भास्कर तूच स्वरेश्वर तूच स्वरे तूच स्वरे तूच स्वरे तूच स्वरेश्वर लय भास्कर तूच स्वरेश्वर तूच स्वरेश्वर लय भास्कर तूच स्वरेश्वर तू लय भास्कर तूच स्वरेश्वर तू लय भास्कर तूच स्वरेश्वर
स्वरेश्वर तू लय भास्कर तूच स्वरेश्वर लय भास्कर तूच स्वरेश्वर तू लय भास्कर कला साधका तूच विधाता कला साधका तूच विधाता कला साधका कला साधका तूच विधाता कला साधका तूच विधाता कला साधका कला साधका तूच विधाता कला साधका तूच विधाता प्रतिभेचे सुखदा मुरलीधर शा हे नंदलाल मुरलीधर शा तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता संगीताचा तू उद्गाता संगीताचा तू उद्गाता तारक तव शुभ नाम मुरलीधर शा हे नंदलाल मुरलीधर 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 शा वा आपल्या सगळ्यांच्या आवडीचं पद कितीही वेळा ऐकलं तरी अजिबात कंटाळा येत नाही. मुळामध्ये त्या कृष्णाची मुरलीच तशी आहे हो की ती कितीही ऐकली तरी इच्छा न पुरली असं ज्याच्या बाबतीमध्ये होतं अशी ती मुरली आहे. आणि त्या मुरलीधराचं हे अतिशय सुंदर असं गाणं आहे. मी जेव्हा अनिरुद्ध गात होता तेव्हा मी एक सहज या शब्दांकडे परत एकदा नजर टाकली आणि मग लक्षात आलं की किती वेगळ्या पद्धतीने कृष्णाचं वर्णन केलं आहे. सामान्यपणे कृष्णाचं वर्णन कसं असतं ते आपण व्यासमुनींच्या श्लोकामध्ये ऐकलं, पण इथे त्यांनी काय म्हटलं आहे, तूच गुरु एकच त्राता संगीताचा तू उद्गाता तारक तव शुभनाम तूच स्वरेश्वर तू लय भास्कर कला साधका तूच विधाता प्रतिभेचे सुखधाम. म्हणजे इथे नेहमीचा कृष्ण आपल्या डोळ्यासमोर उभा राहत नाही. मला वाटतं हाच फरक आहे की जेव्हा एखादा संत आपल्या आराध्याचं कौतुक करतो, त्याचं रूपवर्णन करतो, तेव्हा ती अनुभूती अशी ओसंडून व्हायला लागल्यानंतर आपसूक त्याच्या मुखातनं शब्द बाहेर येतात. पण जेव्हा नाटककार एखादं पद लिहितो त्यावेळेला नाटकाची नेमकी तिथे गरज काय आहे, मागणी तसा पुरवठा. संतांच्या बाबतीत तसं नसतं, कोणी मागितलेलं नसतं, ते आपसूक येत असतं, तो झरा वाहत असतो, तो धबधबा कोसळत असतो. पण नाटककारांना मात्र त्या चौकटीमध्ये राहून ते पद लिहावं लागतं. इथं नेमकं काय घडतं कट्यारमध्ये, तर रागमाला झालेली आहे कट्यारमधली आणि आता बाके विहारी वगैरे बोलत आहेत आणि सदाशिव सापडलेला आहे यांचा शिष्य आणि सदाशिवाला सांगतायत की आता मुरलीधराची स्थापना करा आणि गुरुजींचं स्मरण करून आता तुमच्या रियाजाला सुरुवात करा आणि इतका पक्का रियाज करा ना की पुन्हा एकदा राजगायकाचं पद आपल्याकडे आलं पाहिजे. पण ते करत असताना कुठलीही ईर्षा मनामध्ये ठेवू नका, फक्त संगीत एवढाच ध्यास घेऊन करा. हे सगळं वर्णन येतं आणि म्हणून मुरलीधराचं वर्णन ह्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि सगळ्यात गंमत काय त्या नाटकातली, आपण पाहिलं आहे, अनेकदा पाहिलं आहे ते नाटक. फिरता रंगमंच हा किती महत्त्वाचा होता त्या नाटकामध्ये, की जेव्हा हे पद होतं म्हणून होतं सदाशिवाचं, त्याच्यानंतर हाच स्वर काळी दोनचा, हाच राग आणि तो रंगमंच फिरतो आणि तिकडे खासाहेब आपल्या रियाजाला सुरुवात करतात आणि ते एका हिंदी बंदिशीनं सुरुवात करतात. म्हणजे कॉन्ट्रास्ट दाखवणं रंगमंचावरती किती अवघड असतं ते त्या फिरत्या रंगमंचानं साध्य केलं होतं. खरंच आहे, ह्या मराठी संगीत रंगभूमीनं आपल्याला काय काय दिलं, अजोड अशी रत्न दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भक्ती वैभव आपल्याला दिलं.